ब्युटिफुल पीपल, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आय एम वैशाली अँड आज आमची होती मूवी डेट, पण मी थोडीशी ह्याच्यावरती रागवले होते आणि का रागवले होते हे तुम्हाला पुढं ब्लॉगमध्ये दिसेलच. सो नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. सो आज जाऊया आपण मूवी डेटला. लेट्स गो. आज आम्ही चाललो आहे मूवी बघायला. कोणता मूवी? द ओडिसी, क्रिस्टोफर नोलन. द ओडिसी. आणि पुढं पण काहीतरी आहे ना, द फायर. नाही, द ओडिसीचे. हां का? पुढं काहीतरी आहे, ह्याला माहीत नाही. क्रिस्टोफर नोलनचा आहे. हां, क्रिस्टोफर नोलन कोण आहे मला नाही माहिती. इंटरस्टेलर मूवी नाही का, त्याचे भारी भारी मूवी आहेत. मी नाही बघितलं, पाहिलाय. मला माहीतच नाही त्या मूवीचं काय. ह्याला बघायचं म्हणून मी चालले. माझं समजत पण नाही. इंग्लिशमध्ये केलं का हिंदीमध्ये? घ्यायला त्यासाठी. हिंदीमध्ये केलं माझ्यासाठी. मला इंग्लिश समजत नाही असं नाही, पण इंग्लिशला फास्ट फास्ट असते त्यांचं, म्हणूनसाठी मला जास्त समजत नाही. सो आता आम्ही थोडंसं खाऊन जातो. इथं वडापाव भेटतो बघा मस्त. इथं वडापाव खातो आम्ही आणि मग जाणार आहे. कुठे चाललो आहे? सिटी प्राईड. सिटी प्राईडला चाललो, खराडी. आम्ही आले वेळात. दाखव ना तिकीट. तिकीट काय मूवीचं आहे का? पार्किंगचं तिकीट आहे 20 रुपये. सो काही आता पार्क केलेली आम्ही गाडी आणि आता चाललो वरती. आणि हे माझ्या ऑफिसचे कपडे, सो हे मी काढणार आहे. आता वरती जाते मी त्यांच्या चेंजिंग रूममध्ये आणि तिकडे जाऊन मी टॉप घेऊन आले. माहीतच नाही, आमची झाली होती भांडणं आज. रोजच भांडणं होतात ते समोर द्या, पण मग आता जाऊन मी चेंज करते. ह्याला माहीतच नाही मी टॉप घेऊन आले बोलून, कारण की मी येणारच नव्हते मूवीला. पण ह्याने काय केलं, माझ्या फोनवरून तिकीट वगैरे बुक केले, माझ्याच्यावरून पेमेंट केलं. पैसे तर माझे जाणार नाही, ह्याला काय जाते बोलायला नको जाय म्हणून. आता मी जाणार आहे. कुठं राहायला काय माहिती. नखरे लगेच रेनकोट काढून टाकला आणि आता रेनकोट काढतोय. लागलं आता आम्ही शोधतोय कुठे आहे ते. वा, कुठं आहे? कोणत्या फ्लोअरला आहे? तिकडं. पण आधी वॉशरूमला चल. आधी मला वॉशरूमला जायचं, मला कपडे चेंज करायला जायचं. बघ, आधीच प्लॅन करून आले होते ना कपडे चेंज करायचा. हां हा, म्हणजे लक्षात होतं का मूवी बुक केलाय म्हणून? माझ्या मोबाईलवरनं केलंय तू. माझे पैसे गेले त्याच्यात. मला कसं काय म्हणून नसेल माहीत. मला मेसेज आले ना की तू माझ्या ह्याच्यातून मूवीचे तिकीट बुक केलेत. मग मी कसं काय नाही येणार भाई. माहिती आहे ना तुला माझं पैशांचं किती आहे. तो काही जसं की मला टी शर्ट वगैरे घ्यायचे होते, मी अजून पण घेतलं नाही. हां, वॉफल. हा, जाताना खाऊया. वॉफल नाही भेटला आपल्याला, म्हणजे फ्रीवाला नाही, ऑफरवालं नाही भेटलं. तो आम्ही 180वाला वॉफल खाणार. हां, सो मला आता थोडंसं टी शर्ट वगैरे घ्यायचं. बघते इथं काय आहे का, कारण की आमचा मूवी जो आहे जो 9:30ला हे होणार आहे स्टार्ट. तर बघूया. इथं सगळं एथनिक नाही. मला काय माहिती कुठून जायचं. मग तू माझ्या मागं कशाला चाललाय? मला माहित नाही काय, तुला माहिती आहे ना. हा, चल चाय पण पिऊया. चाय पिऊया, वॉफल खाऊया, मज्जाने लाईफ करूया. काय करूया? मज्जाने लाईफ. बारीक मुलांचे घेते काय? नुसतं बारीक मुलांचं काय आवडतं का? हा, हे काय बघ, किती छान बनवलंय. काय करतात हे प्लास्टिकच्या ह्याने काय माहिती यार. मी ह्या गाडीत कधीच नाही बसली. गोष्टी पण ऍड केल्या त्याने. काय घेते का तू? काय घेते? हॉट कॉफी. पिक्चर बघताना झोप नाही आली पाहिजे. कॉफी वगैरे पिली ना, आता आम्ही चाललो है ना. तो तिथे एवढं एसी होतं ना, मला थंडी वाजली. मी आता जॅकेट घेतलं काढून दे म्हटलं, मला लय थंडी वाजली. आता तू फिरत असस थंडीमध्ये. पण तिथं आहे ना, ह्याला खायचा होता पुलाव. तिथं पुलाव होता पण पुलावच संपला जेव्हा हा घ्यायला गेला. आता आम्ही इकडं शिकागो पिझ्झा म्हणून तिथं आलो. कुठे मागं? शिकागो पिझ्झा. काय गेलं तुझ्या डोळ्यामध्ये? तिथं उभं राहिलो, काहीतरी होतं बाई. ते जंतर मंतर वगैरे आसू गॅस टाकले, तसं डायरेक्ट जळाले माझ्या डोळे. नाही म्हणून तर पूर्ण तिखट डोळ्यात गेले. का रडती?
का रडते? तुझ्यामुळे ना मी व्हिडिओ नाही टाकले काय. म्हणून रडायचं काय? रडत नाहीये तुला समजत नाही का? तू का भांडत असतो तुला माहिती आहे ना. डोळे का पाणावले तुझे? पाणवले मी आणि रडन मी रडवन वन रडवन 2 पुलाव खायचा होता पुलाव भेटला नाही आणि आता आला इकडं रोल खायला. तुझ्यामुळं नाही भेटला, तू जास्त हे केलं. बरं झालं नाही भेटलं असंच पाहिजे तुला. आता इथं रोल खायला आलाय चिकन पनीर रोल सॉरी. कसं आहे सांग मला खाऊन. सो ह्याने मागवलाय रोल छान आहे. जाऊ एक घास. जळाले का काय? एवढं नाही. चांगलं दाखवलं थांबलं. मी आले पळून मी दाखवलंच नाही तिकीट. ह्याला बोललं तू दाखव. D8 नाही. सो काही आज माझी सल्ले झाली. मी ह्याला पिक्चर बघायला घेऊन आले. कोणता? ओबीसी नाही ओडीसी. कोणता रे? ओडीसी. सो डॉल्बी सिनेमामध्ये आलं. 3 नंबरची स्क्रीन आहे कोणती तरी आणि मला तहान लागली. इथे ही आहे का म्हणजे? हां. सो आम्हाला भेटली आमची स्क्रीन आहे बघा 3 स्क्रीन. आणि आता आम्ही पाणी शोधतो थोडेसे फोटो वगैरे काढतो. पाणी कुठं असेल रे? तहान लागलेली. डॉल्बी सिनेमा. तुला काय बोलायचं आहे? मी तुला पिक्चर दाखवायला घेऊन आले बाब. तू बोल थँक्यू बोल. थँक्यू बाबी. थँक्यू बोलला मला. पिक्चर दाखवायला घेऊन आले म्हणून. मी घेऊन बसली आमच्या स्क्रीनच्या समोर आणि हा वॉशरूमला गेला आहे. सो थोड्याच वेळात आमचा मूवी स्टार्ट होणार आहे. सो मी बसली म्हणून स्टार्ट झालं वाटतं. आम्ही बघतो आतमध्ये. चलो खोल जाणार. थिएटरमध्ये एंट्री. ड्यूनचा ट्रेलर चालू आहे यार. बघ ड्यूनचा ट्रेलर. येऊन आपण बघितलंय ना. ट्रेलर. काहीच मी माझी हँडबॅगच विसरले. इथं शिकागो पिझ्झा यार. आता मी लय शिव्या खाल्ल्या असत्या. पाहते. गॉड मी एवढी नालायक आहे ना. मला काय अक्कल नाही. मी सीधा बॅग विसरले आणि थिएटरमध्ये चालले. आता आले शिव्या देईन मला. परत बॅग विसरली. गोव्याला एवढी मोठी बॅग विसरली होती तरी परत विसरली. माझ्या लक्षात नाही यार सिरियसली. तुला एकदा आहे ना कॉम्पॅक्ट नाही तर कन्सिडर. मूवीचे क्लिप्स नाही दाखवू शकत. कुठे संपला पिक्चर. गाईज आता 12:30 वाजलेत आणि आमचा मूवी संपला आहे. खूप छान होता मूवी खरंच. म्हणजे स्टोरी इतकी भारी होती ना. मी जाऊन बघा थिएटरमध्ये. व्हिज्युअल पण इतके छान होते ना. त्याच्यामुळं आले मी. पण चांगलं होतं. पण रिग्रेट नाही होता ॲटलिस्ट मला आल्याचं. सो चला आता चाललं मी घरी. आता गाडी शोधायला लागून आम्हाला खाली पार्क केली आहे गाडी. एवढा पाऊस